थोडेसे हे जे कशा प्रकारे कारवाई करायची यानुसार याची काही गाईडलाईनसाठी हे सेक्शन आहे. जसं आपण आता हे बघितलं कल्पेबल मेंटल स्टेटस, तसंच हे पण असं आहे की रिलिव्हन्सी ऑफ स्टेटमेंट. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये रिलिव्हन्स म्हणजे ते स्टेटमेंट जे आहे त्याचं काय महत्त्व राहील अशा प्रकारे दिलं आहे की स्टेटमेंट मेड की एखाद्या चौकशीमध्ये एखाद्या साक्षीमध्ये घेतली जाते, त्याच्याकडनं माहिती घेतली जाते, तर स्टेटमेंट मेड अँड साईन बाय पर्सन ऑन अपीअरन्स इन रिस्पॉन्स टू एनी समन इश्यू. त्याला बोललं सेक्शन 70मध्ये समनसाठी एखाद्या व्यक्तीला बोलवलं ड्युरिंग द कोर्स ऑफ एनी इन्क्वायरी ऑर प्रोसिडिंग्स. एखाद्या चौकशीमध्ये किंवा कारवाईमध्ये त्याला बोलवलं या कायद्यानुसार शॅल बी रिलिव्हंट, आणि त्याची माहिती आहे ती त्या फॉर द पर्पज ऑफ प्रूव्हिंग त्याची जी माहिती आहे ती उपयोगी आहे एखाद्या कारवाईमध्ये, संबंधित माहिती आहे, उपयोगी माहिती आहे इन एनी प्रोसिक्युशन फॉर अन ऑफेन्स. एखाद्या गुन्ह्यासाठी कोणत्याही खटल्यामध्ये ती माहिती उपयोगी उपयुक्त आहे या कायद्यानुसार. द ट्रूथ ऑफ द फॅक्ट विच इट कंटेन्स. बरोबर, एवढं कळलं. वेन द पर्सन, जो व्यक्ती ती चौकशीमध्ये समनसाठी त्याला बोलवलं आहे, काय माहिती देऊन गेला आहे, काय साक्षी देऊन गेला आहे, हू मेड द स्टेटमेंट इज डेड, तो व्यक्ती जर मृत पावला, त्यांनी माहिती दिली, पुरावे दिले, त्यातनं त्या कारवाईला काही उपयोग होतो आहे त्याच्या माहितीचा, आणि तो व्यक्ती जर मृत पावला किंवा कॅनॉट बी फाउंड, तो सापडत नाही आहे, और किंवा कसं की ज्यांनी साक्षी दिली आहे त्यालाच गायब करतात, त्यांनी जी माहिती दिलेली आहे तर त्यालाच गायब केला तरी पण, किंवा तो मृत पावला तरी पण इज इनकेपेबल, किंवा तो समजा त्याला काय मेमरी लॉस झाला, काही झालं, म्हातारपणामुळे त्याला आता काय आठवत नाही, स्मृतिभ्रंश झाला वगैरे काही असेल, इनकेपेबल ऑफ गिविंग एव्हिडन्स और इज केप्ट आउट ऑफ द वे बाय द ॲडव्हर्स पार्टी और whose presence cannot be obtained without an amount of delay or expense. किंवा तो कुठेतरी वेगळ्या देशामध्ये गेला, ठिकाणं त्याला आणणं हे खूप खर्चिक आहे, पण त्यांनी अगोदर साक्षी दिलेली आहे. अंडर सर्क्युमस्टान्सेस ऑफ द केस द कोर्ट कन्सिडर्स अनरिजनेबल, और असे निवेदन केलेल्या व्यक्ती निधन झाले आहे किंवा तिचा शोध लागू शकत नाही, किंवा जी साक्षी देण्यास असमर्थ आहे, किंवा जिला प्रतिपक्षाने चौकशीपासून दूर ठेवले आहे, किंवा जिला समक्ष हजर करण्यास लागणारा विलंब व खर्च करणे त्या प्रकरणाच्या परिस्थितीत न्यायालयाला गैरवाजवी वाटते, किंवा वेन द पर्सन हू मेड द स्टेटमेंट इज एक्झामाइंड ॲज अ विटनेस इन द केस बिफोर द कोर्ट, असे निवेदन केलेल्या व्यक्तीची न्यायालयासमोर खटल्यातील साक्षीदार म्हणून तपासणी केलेली आहे, आणि खटल्यातील परिस्थिती लक्षात घेता निवेदन न्यायालयाचा पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात यावं असे न्यायालयाचे मत आहे. ओके, तर तो व्यक्ती असो किंवा नसो, तो एक्झिस्ट करो किंवा न करो, त्यांनी काय दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे, तर ते ग्राह्य धरलं जाईल, त्याचा वापर केला जाईल त्या खटल्यातल्या कारवाईसाठी. कोणत्याही खटल्यातील पुढील बाबी अंतर्भूत असलेल्या तथ्यांची सत्यासत्यता साबित करण्याच्या प्रयोजनार्थ संबंध असेल जेव्हा त्यात हे दोन क्लॉज दिलेले. कंपन्यांनी केलेले अपराध, त्याला कंपनीने अपराध केला, या अधिनियमाखाली अपराध केलेली व्यक्ती कंपनी असेल तर असा अपराध घडण्याच्या वेळी कंपनीचा धंदा चालवण्यासाठी कंपनीचा ताबा ज्या व्यक्तीकडे होता आणि कंपनी चालवण्यास जी व्यक्ती जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती, त्याचप्रमाणे कंपनी त्या अपराधांबद्दल दोषी आहे असे मानले जाईल, आणि अशी व्यक्ती व कंपनी यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास पात्र असते. एक प्रोप्रायटरशिप बिझनेस असतो, दुसरा पार्टनरशिप बिझनेस असतो, आणि कंपनी आहे. तर जर का प्रोप्रायटर आहे तर एक सिंगल व्यक्ती, जर पार्टनरशिप फर्म आहे तर 1 ते 10, 20 किती व्यक्ती असू शकतात. कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, पब्लिक लिमिटेड आहे. तसं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप फर्म आणि कंपनी यांचे बेस्ट फीचर एकत्र केलेत,
आणि त्या कायद्यानुसार त्यांचं एक जसं पार्टनरशिप फर्म आहे किंवा LLP आहे किंवा त्यांची कंपनी आहे, त्याची एक घटना असते कशा प्रकारे ते चालवलं जाईल, त्या घटनेमध्ये कोण जबाबदार असेल वगैरे दिलेलं असतं. पार्टनरशिप फर्ममध्ये कोण व्यक्ती किती पर्सेंट प्रॉफिट घेईल, कशा प्रकारे जबाबदारी कुठली घेईल, हे सगळं दिलेलं असतं. आणि ते सगळे डॉक्युमेंट जेव्हा ॲक्शन घेतो त्यावेळेस त्याला, आणि जसं त्यात बदल झाला तर वेळोवेळी ते बदल झालेले डॉक्युमेंट पण त्यांना डिपार्टमेंटकडे अमेंडमेंट झाल्यावर जमा करण्याची त्याची तरतूद आहेच. आता प्रश्न असा आहे इकडे की ज्यावेळेस अशा प्रकारचा अपराध केला, ती कंपनी असेल तर मग अपराधी कोण असेल, तर हे त्यात दिलेलं आहे. वेअर अन ऑफेन्स कमिटेड बाय अ पर्सन अंडर दिस ॲक्ट इज अ कंपनी. पर्सन कोण आहे? कंपनी हा एक पर्सन आहे. तर एव्हरी पर्सन हू ॲट द टाईम द ऑफेन्स वॉज कमिटेड वॉज इन चार्ज. कोण इनचार्ज होता त्या कंपनीचा, कोणाकडे त्या कंपनीचा कारभार होता, ताबा होता, and was responsible to, जबाबदार कोण होता, the company for the conduct of business of the company as well as the company shall be deemed, मानलं जाईल की तो दोषी आहे त्या गुन्ह्यामध्ये, त्या अपराधामध्ये, ऑफेन्स, and shall be liable to be proceeded against and punished accordingly. त्यामुळे त्याला तो शिक्षेस पात्र असेल. ज्याच्याकडे कंपनीचा ताबा होता, कंट्रोल होता, कंपनी चालवण्याची जबाबदारी ज्याच्याकडे होती. आता इथे पुढे काय दिलं बघा, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. सबसेक्शन 1मध्ये दिलेलं आहे तसं की तो जबाबदार कोण असेल किंवा शिक्षेचे पात्र कोण असेल. पण जिथे वेअर अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट हॅज बीन कमिटेड बाय अ कंपनी अँड इट इज प्रूव्ह दॅट द ऑफेन्स हॅज बीन कमिटेड विथ द कन्सेंट और connivance of or is attributed to any negligence on the part of any director, manager, secretary or other officer of the company, such director, manager, secretary or other officer shall also be deemed to be guilty of that offense and shall be liable to be proceeded against and punishable accordingly. आता एका व्यक्तीकडे जरी कंपनीचा ताबा असेल किंवा कारभार असेल तरी पण कंपनीचे जे काही वेगवेगळे इतर ॲक्टिव्हिटीज असतात त्याकरता वेगवेगळे व्यक्ती अपॉइंट केलेले असतात आणि त्यांना जसं एक व्यक्तीच्या खाली 4 व्यक्ती आहेत तर त्यांना बघितलं सांगतात तुम्ही ह्या गोष्टी करा. मग एक मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे इतर मंत्री असतात, तर त्यांच्याकडे त्यांच्या त्या खात्याचा कारभार असतो, पण सगळ्या कारभारात जबाबदार कोण असतात? मुख्यमंत्री असतात. तसे वेगवेगळे विभाग कंपनीमध्ये असतील, तिकडे वेगवेगळे लोक त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असते आणि ते आपलं काम करत असतात. आता इथे काय म्हटलं आहे की जबाबदारी एका व्यक्तीवर आहे डॉक्युमेंटवरती की बा हा मुख्य व्यक्ती आहे, हा मेन जबाबदार आहे. तर इथे काय म्हणतात ते की पोटकलम 1मध्ये काही जर दिलेलं असेल तरी पण या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल आणि त्या कंपनीच्या कोणत्याही संचालकाच्या, व्यवस्थापकाच्या, सचिवाच्या किंवा अन्य अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा मूक संमतीने किंवा त्याने दुर्लक्ष केल्यामुळे असा अपराध घडले सिद्ध करण्यात आले असेल तर असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी देखील त्या अपराधाबद्दल दोषी आहे असे मानले जाईल आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाण्यास व त्यांना शिक्षा दिली जाण्यास तर ते पात्र असतील. म्हणजे बळीचा बकरा एकाला जवळ जाणार नाही. तो व्यक्ती सांगेल की मी इतरांना जबाबदारी दिलेली आहे, तर त्यांची जबाबदारी होती म्हणजे होल ॲक्टला जबाबदार मीच आहे, पण इतर व्यक्ती आहेत ते तो विभाग बघत होते आणि त्यांनी जर तिथे निष्काळजीपणा केला किंवा मग त्यांच्या संमतीने किंवा असं काय झालं दिसत असेल तर मग त्यांच्यावरती पण कारवाई केली जाईल. Where an offense under this act has been committed by a taxable person being a partnership firm, limited liability partnership firm or Hindu undivided family or a trust, the partner or karta or managing trustee shall be deemed to be guilty of that offense and shall be liable to be proceeded against and punished accordingly. And the provision of section 2 shall, आता प्रोविजन 2 मध्ये काय दिलं आहे बघा, 1 मध्ये काय दिलं आहे, जो की पर्सन असतो ज्याच्याकडे अधिकार आहे, ताबा आहे, तो जबाबदार आहे. पण त्यांनी दुसऱ्या व्यक्तीवर जबाबदारी दिलेली असेल आणि त्यांनी जर का जो काय डिफॉल्ट झाला आहे त्यामध्ये त्यांची तिकडे कन्सेंट होता, त्यांची परमिशन होती, त्यांची मूक संमती होती, मूक संमती किंवा दुर्लक्ष केलं त्यांनी की जेणेकरून हे व्हावं, तर ते जबाबदार असतील. त्याचप्रमाणे जसं कंपनी असते तसंच काय असतं, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ट्रस्ट
करता आहे, जिकडे इंडिव्हिज्युअल फॅमिली आहे, ट्रस्ट आहे, इकडे जो की पर्सन आहे तो जबाबदार आहे. पण त्यांनी जर का दुसऱ्या लोकांना काही विभाग सांभाळायला दिले असतील आणि तिकडे ते व्यक्ती जर का ते विभाग बघत असतील तर जसं आपण बघितलं 2 मध्ये ते जबाबदार आहे, त्यांच्यावर पण कारवाई होईल. तशीच इथे पण कारवाई होऊ शकते. काय दिलं आहे, शॅल म्युटॅटिस अप्लाय टू सच पर्सन, त्या व्यक्तीवरती होईल. त्याच्यामध्ये ट्रस्ट, पार्टनरशिप, फ्रम, HUF, LLP मध्ये नथिंग कंटेन इन दिस सेक्शन शॅल रेंडर, या विभागात समाविष्ट केलेले काही प्रस्तुत केले जाणार नाही. एनी सच पर्सन लायबल टू एनी पनिशमेंट प्रोव्हाइडेड इन दिस ॲक्ट इफ he proves that the offense was committed without his knowledge or that he had exercised all due diligence to prevent the commission of such offense. म्हणजे अशा व्यक्तीने असा जो की पर्सन डायरेक्टर आहे तो सांगेल की असा अपराध आपल्या नकळत घडला होता किंवा असा अपराध घडू नये म्हणून आपण योग्य सर्व दक्षता घेतली होती आणि सिद्ध केले, तर या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे ती या अधिनियमात तरतूद केलेल्या शिक्षेत पात्र होणार नाही. म्हणजे मेन व्यक्ती किंवा दुसरे व्यक्ती कोण आहेत त्यांनी सिद्ध केलं की याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, जो अपराध घडला त्या अपराधामध्ये मी कुठेही इन्व्हॉल्व नव्हतो. कंपनी मीन्स बॉडी कॉर्पोरेट अँड इन्क्लूड्स फर्म, अदर असोसिएशन और इंडिव्हिज्युअल. डायरेक्टर इन रिलेशन टू अ फर्म मीन्स अ पार्टनर इन द फर्म. हे काय दिलं आहे ते स्पष्टीकरणात दिलेलं आहे की कंपनी म्हणजे काय, डायरेक्टर ऑफ कंपनीमध्ये डायरेक्टर असतो. पण पार्टनरशिप फर्ममध्ये कोण असतो तर तिकडे डायरेक्टर नसतो. इन रिलेशन टू फर्म मीन्स अ पार्टनर इन द फर्म. आता 138 मध्ये आपण येऊ. 138 मध्ये काय, आपण जे अगोदर 132 बघितलं की त्याला जेलमध्ये टाकलं गेलं, म्हणजे एक तुरुंगवास होईल प्लस त्याला इंटरेस्ट, टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरायचीच आहे, प्लस त्याला काय होईल ते तुम्ही 73मध्ये नोटीस काढाल ती 74ची कारवाई होईल, प्लस त्याला जेलमध्ये पण टाकायचं 132 मध्ये. या दोन्ही कारवाया एकाबरोबर चालू शकतात. आता या केसमध्ये ज्या वेळेस कुठल्याही प्रकारची कारवाई होते, म्हणजे इव्हन आपल्याला ट्रॅफिक पोलिसने जरी पकडलं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की ठीक आहे मी हेल्मेट नाही घातलेलं, मग किती रुपये, 500 रुपये फाईन आहे, 100 रुपये घ्या, 200 रुपये घ्या. त्याला आपण काय म्हणतो, काहीतरी तोडपाणी करा, मांडवली करा, काहीतरी कॉम्प्रोमाइज करून घ्या, सोडून घ्या. तसं इथे कायदेशीररित्या मांडवली आहे 138 मध्ये की अपराध आपसात मिटवणे, कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस. एक 73 आहे, एक 138 आहे, जी काय अमाऊंट द्यायची, मला तुरुंगात टाकू नका, मी मला पैसे देतो, काय असलेले चार्जेस भरतो, सोडा मला. अशा प्रकारे कायदेशीर काय केलं जातं इकडे, कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस. म्हणजे एखाद्यावरती जर का अनेक ठिकाणी गुन्हे असतील बाबा एकत्रितपणे मला सांगा किती रुपये द्यायचे, तुरुंगवास नको. Compounding of offences by the commissioner. Any offence under this act may either before or after the institution of prosecution. या अधिनियमाखाली कोणत्याही अपराधाबद्दल एकतर खटला सुरू करण्यापूर्वी, बघा काय म्हटलंय, खटला सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर नाही, सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर अपराधासंबंधात आरोपी असलेल्या व्यक्तीने विहित करण्यात येईल अशा रीतीने अशी आपस मिळाची, म्हणजे बी कंपाऊंडेड बाय द कमिशनर ऑन पेमेंट बाय द पर्सन अक्यूज ऑफ द ऑफेन्स. आता तो काय त्यावरती आरोप आहे, तो सिद्ध व्हायचा आहे गुन्हेगार म्हणून, आरोप आहे त्याच्यावरती. जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत तो काय आहे, आरोपी आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी काय रक्कम देतो, यथास्थिती राज्य सरकार शासनाला प्रदान केल्यावर आयुक्तांकडून अपराध आपसात ठेवण्यात येईल. म्हणजे ही तरतूद केलेली आहे की सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट ॲज द केस मे बी सच कंपाऊंडिंग अमाऊंट इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. म्हणजे या प्रकारे एक तरतूद आहे की तो जर का काय ऑफर करत असेल काय अमाऊंट की तुम्ही अमाऊंट घ्या आणि हे मिटवा, ते कधी करू शकतो, एकतर किंवा कारवाई सुरू झाल्यानंतर, निकाल लागला का संपला, मग निकाल लागला दोषीच असतो आता, त्याला संधी केव्हा आहे की सुरू होण्यापूर्वी. आणि ह्यात परत काय म्हटलं बघा की हे नथिंग कंटेंट इन दिस सेक्शन शॅल नॉट अप्लाय, हे आपल्या केव्हा होणार नाही. अ पर्सन हू हॅज बीन अलाउड टू कंपाऊंड वन्स, ज्याला एकदा या प्रकारे कंपाऊंडिंग अलाउ केलेलं आहे इन रिस्पेक्ट ऑफ एनी ऑफ द ऑफेन्सेस स्पेसिफाईड इन 132(1)(a)(2)(f) आणि 132(1)(h)(i)
आणि आपण बघितलं हे सेक्शन म्हणजे हे इश्यूज एनी इनवॉइस विथ बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस हे जे काय आहेत सेक्शन किंवा अ पर्सन हू हॅज बीन यांना मिळणारच नाही या याच्यामध्ये मिळणारच नाही. अ पर्सन हू हॅज अलाउड टू कंपाऊंड वन्स इन रिस्पेक्ट ऑफ एनी ऑफ द एकदा करून झालेलं आहे तर मग आता मिळणार नाही. अ पर्सन हू हॅज बीन अक्यूज ऑफ कमिटिंग ऑफेन्स हे 132(1)B मध्ये हे दिले केलेलं आहे. इथे एकदा झालं आहे दोनदा झालं आहे हे काहीच नाही ह्यामध्ये नाहीच ऑफेन्सेस नाहीत त्याला तुरुंगवास आणि फाईन भरायचीच त्याला तुरुंगवासामध्ये टाकायचाच कळलं. जो इश्यू करतो इनवॉइस और बिल विदाउट गुड सप्लाय याला एकदा पण कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स होणार नाही. वरच्या या केसमध्ये हे जे A2F आहे किंवा 132(1)HIL दिलं आहे याच्यामध्ये काय जर एकदा मिळेल सेकंड टाईम मिळणार नाही. पण या केसमध्ये जर का इथे आलेला या सेक्शनमध्ये त्याचं डिफॉल्ट म्हणजे हा डिफॉल्ट आहे इश्यूज एनी इनवॉइस ऑफ बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस नो कंपाऊंडिंग ऑफेन्स नाहीच त्याला आवडा. तिसरं अ पर्सन हू हॅज बीन कन्व्हिक्टेड फॉर ॲन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट बाय अ कोर्ट एकदा का तो दोषी ठरवला गेला का मग नाही कंपाऊंडिंग. वरती पण म्हटलं आहे बिफोर किंवा सुरू झाल्यानंतर पण एकदा दोषी ठरवला गेला का मग नाही. दोषी ठरवला गेला तर आता मग जे काय त्याला तुरुंगवास आहे फाईन आहे त्याला द्यावीच लागेल. एनी अदर क्लास ऑफ पर्सन ऑर ऑफेन्सेस ॲज मे बी प्रिस्क्राइब. ओके इथला ई होता तो ओमिट केला. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट एनी कंपाऊंडिंग अलाउड अंडर द प्रोविजन ऑफ धिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट द प्रोसिडिंग्स इफ एनी इन्स्टिट्यूटेड अंडर एनी अदर लॉ. या कायद्यानुसार कंपाऊंडिंग होईल. दुसऱ्या कायद्यामध्ये शिक्षा काय असेल तर तो कायद्यामध्ये त्याला तो बघेल कायदा त्याचं कंपाऊंडिंग इथे नाही होणार. Provided also that compounding shall be allowed only after making payment of tax, interest and penalty involved in such offenses. Compounding केव्हा होईल अपस्मेल केव्हा होईल जेव्हा तो ते भरेल पेमेंट. अपराधात अंतर्भूत असणारा कर व्याज शास्ती यांची प्रदान करण्यात आल्यानंतरच केवळ अपस्मेल करण्याची परवानगी देण्यात येईल. परवानगी देण्यात तेव्हाच येईल म्हणजे तो ॲप्लिकेशन करेल ते ॲप्लिकेशन मान्य तेव्हाच होईल ज्यावेळेस तो पेमेंट करेल. पेमेंट आलं आहे पेमेंट कन्फर्म झालं आहे मगच त्याचं ॲप्लिकेशन मान्य केलं जाईल. Compounding amount. The amount for compounding of offences under this section shall be such as be prescribed. रूलमध्ये सांगितलं जाईल कशा प्रकारे आहे ती प्रोसिजर वगैरे सगळं सांगितलं जाईल. सब्जेक्ट टू मिनिमम त्यामध्ये किती असला पाहिजे नॉट बिंग लेस दॅन 25% ऑफ द टॅक्स इन्व्हॉल्व अँड द मॅक्झिमम अमाऊंट नॉट बिंग मोर दॅन 100% ऑफ टॅक्स इन्व्हॉल्व. तर ते 5 करोड आहे 10 करोड आहे तर त्याला कमीत कमी तुरुंगवास नको आहे 25% अमाऊंट द्या किंवा 10 करोडचा टॅक्स आहे 10 करोड द्यायला लागेल. मॅक्झिमम 10 करोड मिनिमम 25% म्हटलं म्हणजे 10 करोडचा 2.5 करोड होते बरोबर आहे. म्हणजे कंपाऊंडिंग अमाऊंट त्याला तुरुंगवास नको आहे तर त्याला कंपाऊंडिंग अमाऊंट किती घ्यायची मिनिमम 25% मॅक्झिमम 100%. ऑन पेमेंट ऑफ सच कंपाऊंडिंग अमाऊंट ॲज मे बी डिटरमाइंड बाय द कमिशनर ऑन पेमेंट ऑफ सच कंपाऊंडिंग अमाऊंट ॲज मे बी. आता इकडे 25 ते 100 आहे ना मग किती घेणार हे कोण ठरवणार तर कमिशनर. ऑन पेमेंट ऑफ सच कंपाऊंडिंग अमाऊंट ॲज मे बी डिटरमाइंड बाय द कमिशनर नो फर्दर प्रोसिडिंग शॅल बी इनिशिएटेड अंडर दिस ॲक्ट अगेन्स्ट द अक्यूज पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ द सेम ऑफेन्स अँड एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स. जेल म्हणजे काय ही क्रिमिनल प्रोसिडिंग आहे जेलमध्ये टाकणं आणि जी अमाऊंट फाईन पेनल्टी लागते ही काय सिव्हिल प्रोसिडिंग. इफ ऑलरेडी इनिशिएटेड इन रिस्पेक्ट ऑफ द सेड ऑफेन्स शॅल स्टँड ॲबेट. आयुक्तांनी निश्चित केले असेल त्याप्रमाणे अशा अपस्मेल रकमेची प्रदान करण्यात आल्यावर त्याच अपराधाच्या संबंधात त्या आरोपी व्यक्तीविरुद्ध आणखी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही आणि उक्त अपराधाच्या संबंधात यापूर्वी सुरू असलेली कार्यवाही कोणतीही असल्यास समाप्त होईल. कळलं. आता ॲक्च्युली ही तरतूद केली आहे याच्यानुसार रूल 162 आणला प्रोसिजर फॉर कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस काय. आता आपण जसं बघतो की 128A जेव्हा आला तेव्हा त्यांनी कुठले फॉर्म आणले SPL 0. तसं जेव्हा हे आलं तो रूल 164 आहे तसं हा पण 162 आहे बघा. हे जेव्हा आलं तर याच्यावर त्यांनी इथे काढलं की कंपाऊंडिंगसाठी फॉर्म GST CPD 01 application for compounding of offences and application may either before or after the institution of prosecution make an application under section 138(1) in
फॉर्म GST CPD 01 टू द कमिशनर फॉर कंपाऊंडिंग ऑफ ॲन ऑफेन्स. एक पहिले तुम्ही काय करा, ॲप्लिकेशन द्या या फॉर्ममध्ये. कॉलिंग ऑफ रिपोर्ट बाय द कमिशनर. आता हे कमिशनरला ऑथॉरिटी आहे, मग कमिशनर काय करतील, त्यांना जसं ते ॲप्लिकेशन मिळेल ऑन रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन, त्यांना ते ॲप्लिकेशन प्राप्त झाल्यानंतर कमिशनर शॅल कॉल फॉर अ रिपोर्ट. कमिशनर रिपोर्ट मागवतील फ्रॉम द कन्सर्न ऑफिसर. संबंधित अधिकाऱ्याकडनं ऑफिसरकडून ते रिपोर्ट मागवतील विथ रेफरन्स टू द पर्टिक्युलर्स फर्निश इन द ॲप्लिकेशन आलेलं आहे त्याची कारवाई कोणाकडे होती त्याच्याकडून ते रिपोर्ट मागवतील. और एनी अदर इन्फॉर्मेशन विच मे बी कन्सिडर्ड रिलिव्हंट. संबंधित माहिती एक्झामिनेशन ऑफ सच ॲप्लिकेशन करण्याकरता, छाननी करण्याकरता त्या ॲप्लिकेशनची ते संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती मागवतील कमिशनर. कारण डिसिजन कमिशनरला घ्यायचं आहे किती टक्के त्याला अपॉइंटमेंट करण्याकरता रक्कम सांगायची, किंवा त्याची जी काय माहिती आहे की अगोदर यांनी अशा प्रकारे या अशा खड्ड्यात तो अडकला होता का, तर नेक्स्ट टाईम त्याला होणार नाही आहे कंपाऊंडिंग, मग रिजेक्ट करायचं ॲप्लिकेशन. म्हणजे संबंधित माहिती आल्यानंतरच कळेल ना की ह्याचं ॲप्लिकेशन हे ग्राह्य आहे की नाही, हे अप्रूव्ह करू शकतो की नाही. अलाउिंग और रिजेक्टिंग ऑफ कंपाऊंडिंग ऑफ ॲप्लिकेशन, द कमिशनर आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट द कंटेंट ऑफ द सेड ॲप्लिकेशनची माहिती वाचतील आणि मग ते काय त्यांनी माहिती जी घेतली ही सगळी विचारात घेऊन मग ते ऑर्डर करतील GST CPD 02 मध्ये. ऑन बिंग satisfied that the applicant has made full and true disclosure of fact related to the case, allow the application indicating the compounding amount and grant him immunity from prosecution or reject such application within 90 days. 90 दिवसामध्ये ते हे करतील. ओके, ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करणं हे जबाबदारी कोणाची आहे, कमिशनरची आहे. मग ते माहिती मागवतील आणि त्यानुसार त्यामध्ये ते सगळ्याच अभ्यास करून त्याचं 90 दिवसामध्ये द कमिशनर शॅल डिटरमाइन दॅट कंपाऊंडिंग अमाऊंट. रूल 3 जर अप्रूव्ह करायचं आहे, हा सब रूल 3A आहे, यात हे दिलेलं आहे. ओके, सांगतो हे काय. where the offense committed by the person falls under more than one category specified in the table above, the compounding amount in such case shall be the amount determined for the offense. म्हणजे जर व्यक्तीने केलेला गुन्हा वरील तक्त्यात निर्दिष्ट केलेल्या एकापेक्षा जास्त श्रेणीमध्ये मोडतो अशा प्रकरणात कंपाऊंडिंग रक्कम ही त्या गुन्ह्यासाठी निश्चित केलेली रक्कम असेल, त्यात ज्यासाठी जास्त कंपाऊंडिंग रक्कम विहित केली गेली आहे. आता जर रिजेक्ट करायचं आहे ॲप्लिकेशन, रिजेक्ट करायचं आहे, the application shall not be decided under sub rule 3 without affording an opportunity of being heard the applicant and recording the ground of such rejection. ओके, ते विचाराधीन नाही होते कंपाऊंडिंगसाठी, तर त्याचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. द ॲप्लिकेशन शॅल नॉट बी डिसाइडेड अंडर सब रूल 3. सब रूल 3 मध्ये इथे काय होतं दिलेलं आहे की किती कशा प्रकारे त्याला कंपाऊंडिंग द्यायचं आहे हे इकडे दिलेलं आहे. The application shall not be allowed unless पहिले त्याच्याकडे रक्कम भरून घेतली जाईल. टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी लायबल टू बी पेड हॅव बीन पेड इन द केस फॉर विच द ॲप्लिकेशन हॅज बीन मेड. आणि पेमेंट ऑफ कंपाऊंडिंग अमाऊंट विदिन 30 days ऑफ कंपाऊंडिंग ऑर्डर काढल्यापासून द ॲप्लिकंट शॅल विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ द ऑर्डर अंडर सब रूल 3 पे द कंपाऊंडिंग अमाऊंट और as ordered by the commissioner and shall furnish the proof of such payment to him. तर त्याकडनं टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी सगळं भरून घ्यायचा प्लस कंपाऊंडिंग अमाऊंट भरून घ्यायची. त्याला 30 दिवस पुढे या कंपाऊंडिंग अमाऊंटवर दिलेली आहे. कंपाऊंडिंग ऑर्डर टू बी वॉइड, कंपाऊंडिंग ऑर्डर टू बी वॉइड नॉन पेमेंट ऑफ कंपाऊंडिंग अमाऊंट. त्याने 30 दिवसामध्ये अमाऊंट तो भरेल किंवा भरणार नाही. जर त्यांनी 30 दिवसामध्ये कंपाऊंड अमाऊंट जर नाही भरली तर रद्द होईल, कॅन्सल होईल कंपाऊंडिंग ऑर्डर. इन केस द ॲप्लिकंट फेल्स टू पे द कंपाऊंडिंग अमाऊंट विदिन द टाइम स्पेसिफाईड इन सब रूल 6 म्हणजे 30 दिवस, द ऑर्डर मेड अंडर सब रूल 3 शॅल बी व्हेटिएटेड अँड बी वॉइड. ती निरर्थक होईल, म्हणजे ते ऑर्डर कॅन्सल होईल, त्याचा जो प्रभाव आहे तो संपेल, तो लागू होणार नाही. विड्रॉल ऑफ इम्युनिटी ग्रँटेड. आता उपनियम 3 अन्वये एखाद्या व्यक्तीला दिलेली सूट आयुक्त केव्हाही काढून घेऊ शकतात जर त्या व्यक्तीने कंपाऊंडिंग प्रक्रियेदरम्यान कोणती भौतिक माहिती लपवली किंवा खोटे पुरावे दिले असं जर त्यांना लक्षात आलं तर मग परत ती ऑर्डर जी आहे
ही काढून घेऊ शकतात. त्यानंतर अशा व्यक्तीवर ज्या गुन्ह्यासाठी सूट देण्यात आली आहे त्या गुन्ह्यासाठी किंवा कंपाऊंडिंग कार्यवाहीच्या अनुषंगाने त्याने केलेल्या इतर कोणत्याही गुन्ह्यासाठी खटला चालवला जाऊ शकतो आणि अधिनियम लागू होईल, जसे की अशी कोणतीही सूट दिली गेली नाही. म्हणजे कशा परिस्थितीमध्ये ही कारवाई होईल, कशा प्रकारे सूट दिली जाईल, कशा प्रकारे आयुक्त कारवाई करतील, हे सगळा हा नियम सांगतो. आता ती जी काय अमाऊंट आहे ती कशी असेल, काय असेल, हे या तक्त्यामध्ये, या टेबलमध्ये दिलेलं आहे. ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 132(1)(a) ऑफ द ॲक्ट, तिकडे अप टू 75% ऑफ द अमाऊंट ऑफ टॅक्स इव्हेडेड और द अमाऊंट ऑफ ITC रॉंगली अवेल, हे कुठे आहे 132(1) क्लॉज 1 75% अप टू 75%. आणि इकडे त्यांनी 100 दिले, इकडे काय दिले 75 आणि मिनिमम सब्जेक्ट टू मिनिमम 25%. हे कशा करता, हे 1, 2, 3, 4 म्हणजे ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 132(1)(a) ऑफ द ॲक्ट, ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 132(1)(c) ऑफ द ॲक्ट, मग ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 132(1)(d) ऑफ द ॲक्ट आणि 1E ऑफ द ॲक्ट. आणि Fसाठी मग पुढे हे वेगळं आहे, हे 4साठी हे दिलेलं आहे. आणि जर हे कंपाऊंडिंग अमाऊंट इफ ऑफेन्स इज पनिशेबल 132(1) क्लॉज 2 असेल तर मग इथे 75च्या ऐवजी 60% आणि 40% मिनिमम दिलेलं आहे. ओके. आता तुम्ही परत हे काढून बघा की 1A काय, C काय, मग B का नाही घेतला, B का नाही घेतला, नाहीच आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, त्यामुळे B घेतलाच नाही. ऑफेन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 132(1)(f), H आणि आयसाठी 25% आणि 25% ठेवले, इक्विवलंट टू 25%. आणि अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स ऑर अबेट अमाऊंट इक्विवलंट टू 25% आणि इथे पण 25%. ओके, कळलं, समजलं ना. मग थोडं वाचावं लागेल, मग तुम्हाला क्लिअरिटी येईल. फक्त मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, परत आणखी मी वेळ घालवत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की मी एक मुख्य मुद्दा जो आहे तो मी समजावून सांगतो आणि त्यातले बारकावे पण काय आहे ते गरजेपुरते मी सांगतो. बाकी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे कारवाईत भाग घ्यायचा असेल किंवा नक्की काय चाललं आहे कळायला पाहिजे असेल तर तुम्हाला कायदा हा गुंतागुंतीचाच असतो, हा बारकाईने अभ्यास करावा लागतो. एकदा ऐकून किती मी डिटेलमध्ये सांगितलं तरी एक महिना, 2 महिने, 3 महिने गेले आणि तुम्ही अशा प्रकारचा काय बघितलं समोर तुमच्या आलंच नाही, तुम्ही विसरून जाणार आहात. हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे. त्यामुळे एकदा तुम्हाला मी क्लिअर करून दिलं आहे, मग तुम्ही जेव्हा परत ते बघायला जाल मग परत हे नोट्स काढा, सेक्शन काढा, रूल काढा आणि वाचाल, मग तुम्हाला आठवेल. थोडा वेळ द्यावा लागेल, मग तुम्हाला आठवेल, पण हा मेहनत तुम्हाला करावी लागेल. ते एकदा ऐकलं आणि सगळं जरी कळलं म्हणून मी काय करतो की एक मी ठराविक रिजनेबल टाईम देतो. मला असं वाटतं की खूप जास्त डिटेलमध्ये जाऊन खूप वेळ परत ते बोलून आणखीन वेळ घालून मग कंटाळा येऊ नये ऐकणाऱ्याला, मला असं वाटतं. त्यामुळे मी एक रिजनेबल टाईम देतो. थोडा कंटाळा येतो तुम्हाला, पण तेवढा मला वाटतं एवढा मी गरजेचं तेवढंच मी ते स्ट्रेच करतो, जास्त मी स्ट्रेच करत नाही. इथे हे संपलं आपलं. ओके, मी सगळी समरी दिली इकडे. 122 ते 138 काय होते, हे सर्क्युलर आहे. हे सर्क्युलर इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघा याच्यामध्ये सप्लाय आहे, इनवॉइस आहे, मग पेनल्टी कशी येईल याविषयी सर्क्युलर दिलं आहे. 1, 2 आणि 3, 4 पण ते दिले. तुम्हाला वाचल्यावरती कळू शकेल. ओके, तुम्हाला वाचल्यावरती कळू शकेल, कळावं म्हणून मी 4 टाकले. आत्ता तुम्ही ज्या स्टेजवरती आहात त्या स्टेजवर तुम्हाला हे सर्क्युलर मला असं वाटतं की कळायला हवं. तुम्ही थोडंफार अगोदर पण सेक्शन जे आहेत ते जर का थोडंफार होमवर्क तुम्ही केला असेल तर तुम्हाला 100%च कळेल. पण नसेल होमवर्क केला थोडं तुम्हाला बघायला लागेल की सप्लाय काय, हे काय, ते काय. थोडं मग पुढे दिलं आहे क्लॅरिफिकेशन. ज्या प्रकारे मी सर्क्युलर काढायला नाही वाचाल तर तुम्हाला ज्या प्रकारे त्यांनी प्रिंट केलेलं असतं आपण व्यवस्थित फॉर्मॅट केलं आहे त्याला, हे ॲरो वगैरे देऊन त्याला कळण्याकरता तुम्हाला, आणि प्लस चार्ट
म्हणजे मला असं वाटतं की ज्या प्रकारे मी फॉर्मॅटिंग केलं आहे तुम्हाला कळायला हवं ते, तुम्ही या स्तरावर आता आहात की तुम्हाला हे कळलं पाहिजे या स्टेजला. तुम्ही हे वाचून बघा, उद्या मला सांगा तुम्हाला कळलं की नाही कळलं. जर नसेल कळत, मी सांगायला हवं असेल तर तुम्हाला मी नेक्स्ट क्लासला सांगेन. तर तुम्ही टेस्ट करू शकता की आपल्याला कळत आहे का आता हे. बी वरती आलो तर आपण रिकव्हरी आपण लास्ट क्लासला बघितलं होतं. थोडं मी सांगतो परत एकदा. थोडं मी 1 मिनिट झालं. एवढा भाग मी संपवू ना आता, एवढा आहे थांबा ना तुम्ही. जर हे आता संपलं तर आपल्याला नेक्स्ट क्लासला मध्ये पण चालू करता येईल. 78 मध्ये काय दिलं होतं की जर का कुठल्याही प्रकारची डिमांड ऑर्डर गेल्यानंतर जर का ॲडमिट करतो टॅक्सपेअर की हा मी देणं लागतो, तर त्याने 3 महिन्यामध्ये पेमेंट नाही केलं तर मग रिकव्हरी प्रोसेसिंग चालू होईल. आता मग ही जी रिकव्हरी कशा प्रकारे होईल, 3 महिन्याचा रिकव्हरी होईल. जे रिकव्हरीचे मोड दिले ते मोड जे आहे ह्याच्यामध्ये डिडक्शन फ्रॉम एनी अमाऊंट ओड फ्रॉम गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटकडे जसं जी डिपार्टमेंट आहे तसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे. तर इन्कम टॅक्सचा कुठला रिफंड असेल तर तो रिफंडची अमाऊंट इथे वळती करता येईल. तसंच तुम्ही रिफंड जेव्हा GSTचा बघाल त्यात पण अशी प्रोविजन आहे की विथहोल्डिंग ऑफ रिफंड, म्हणजे रिफंड तुम्ही देऊ नका, विथहोल्ड करा. कस्टममध्ये, इन्कम टॅक्समध्ये जर कुठे त्या व्यक्तीने काहीतरी अशा प्रकारे अमाऊंट त्याला द्यायची आहे किंवा देणं लागू होऊ शकतं, तिकडे अमाऊंट त्याला देणं हे थांबवलं जातं, होल्ड केलं जातं. होल्डवर ठेवा. इंटरेस्ट ऑफ रिव्हेन्यू त्याला अमाऊंट देऊ नका, अदरवाईज काय गव्हर्नमेंटचं नुकसान होईल. त्यामुळे अशी अमाऊंट ॲडजस्ट करता येते. एका ठिकाणी एखाद्या व्यक्तीला गव्हर्नमेंटकडनं घेणं आहे आणि दुसऱ्या कायद्यामध्ये देणं आहे, तर हे देणं घेणं सेटल करून जी अमाऊंट उरत असेल तर त्याला दिली जाते. आणि जर अमाऊंट सेटअप होऊन पण अमाऊंट काय बाकी राहत असेल मग त्याची रिकव्हरी केली जाते. एक रिकव्हरीचा मोड हा आहे. हा मोड वापरून पण जर अमाऊंट रिकव्हर होत नसेल तर दुसरा मोड वापरला जातो. जसं काही सेल ऑफ गुड्स आहे, कुठले गुड्स ताब्यात असतील गव्हर्नमेंटकडे, POकडे, तर ते विकून वसूल केली जाईल. तसंच गार्निची प्रोसिडिंग म्हणजे तिसऱ्या व्यक्तीकडनं काय अमाऊंट येणं असेल, म्हणजे टॅक्सपेअर मी आहे, माझा काय डिफॉल्ट आहे आणि मला येणं आहे समजा Aकडनं, तर डिपार्टमेंट परवारी Aला सांगू शकता की तुम्ही ती अमाऊंट आम्हाला द्या. इन्शुरन्स कंपनी आहे, बँक आहे, शेअर्स वगैरे असतील तर ते ताब्यात घेऊन त्यातनं रिकव्हरी करता येऊ शकते. तसंच सेल ऑफ मुवेबल किंवा इमुवेबल प्रॉपर्टी आहे. तर इथपर्यंत मागच्या क्लासला झालं होतं. आणि आता आपल्याला बघायचं आहे ॲज एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू बाय कलेक्टर कशा प्रकारे होईल आणि ॲज फाईन इम्पोज बाय मॅजिस्ट्रेट आणि श्युअरिटी ह्यातनं रिकव्हरी कशी होईल. बरोबर आहे ना. आणि हे जे काय रिकव्हरी होते यामध्ये हे रूल बघितले आपण शेवटी बघितलं ना, रूल 148, 149 की
नो ऑफिसर or other person having any duty to perform in connection with any sale under the provision of this chapter shall, या अध्यायातील तरतुदीनुसार कोणत्याही विक्री संदर्भात कोणतेही कर्तव्य बजावणारे कोणतेही अधिकारी किंवा इतर व्यक्ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या बीड और फॉर ॲक्वायर और अटेम्प्ट टू ॲक्वायर एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, विकल्या गेलेल्या मालमत्तेत कोणतीही बोली लावणे, संपादन करणे किंवा कोणतेही हक्क मिळवण्याचा प्रयत्न करणे नाही. म्हणजे योग्य प्रकारे त्या रिकव्हरीतनं अमाऊंट योग्य अमाऊंट रिकवर झाली पाहिजे. म्हणून याच्यामध्ये जे लोक कर्तव्य बजावत आहेत त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही, सहभाग घ्यायचा नाही. सुट्टीच्या दिवशी या अध्यायातील तरतुदीनुसार जी काय रिकव्हरी म्हणजे जे लिलाव करायचा आहे तो सुट्टीच्या दिवशी होणार नाही. आणि जेव्हा लिलाव करायचा असेल त्यावेळेस जी प्रॉपर्टी आहे तिकडे जावं लागतं अधिकाऱ्यांना आणि लिलाव करायला लागतो. त्यावेळेस मग टॅक्सपेअरकडनं काय कायदा किंवा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचं तिथे त्यांना मदत घेता येते. असिस्टन्स बाय पोलीस हा रूल 150 आणि पोलीस त्यांना मदत करतील. आता पुढे आपण आलो सेक्शन 79(1) क्लॉजमध्ये. रिकव्हरी ॲज एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू सर्टिफिकेशन प्रोसिडिंग्स. आता जर तुम्ही याचे फॉर्म काढून बघाल मला कळेल याचे जे फॉर्म आहे The PO may prepare a certificate. The PO may prepare a certificate signed by him specifying the amount due from such per. एक टॅक्सपेअर आहे, एक सर्टिफिकेट बनवतील आणि साईन करतील आणि स्पेसिफाय द अमाऊंट ड्यू फ्रॉम सच पर्सन अँड सेंड इट टू द कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट. काय केलं कशा प्रकारे करायला बघा, ही कलेक्टरकडे पाठवायचं त्या डिस्ट्रिक्टच्या इन विच सच पर्सन ओन्स एनी प्रॉपर्टी or resides or carries on his business or to any officer authorized by the government and the said collector or the said officer on receipt of such certificate पाठवायचं. समुचित अधिकाऱ्यास अशा व्यक्तीकडून देय रक्कम त्यात किती अमाऊंट येणं आहे त्या व्यक्तीकडनं ही स्वाक्षरी असलेल्या प्रमाणपत्र तयार करण्यात येईल आणि ते अशा व्यक्तीच्या मालकीची कोणती मालमत्ता त्या व्यक्तीची मालमत्ता जिकडे आहे ज्या जिल्ह्यात आहे किंवा अशी व्यक्ती ज्या जिल्ह्यात राहते किंवा तिचा तिकडे काय व्यवसाय धंदा करत असेल त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा शासनाने प्रतिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठवता येईल. आणि उक्त अधिकाऱ्यास सर्टिफिकेटमध्ये लिहून पाठवायचं की हा एक व्यक्ती आहे, हा टॅक्स डिफॉल्टर, याच्याकडनं काय अमाऊंट घेणं आहे, जी एस टीच्या कुठल्या तरी एखाद्या डिफॉल्टमुळे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी किती घेणं आहे. तर त्या अशा व्यक्तींकडून जणू काही त्याला सांगण्यात येईल त्या जिल्हाधिकाऱ्यास किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठवता येईल आणि उक्त जिल्हाधिकारी किंवा उक्त अधिकारी असे प्रमाणपत्र मिळाल्यावर काय करेल की अशा व्यक्तीकडून जणू काही ती जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून त्या अंतर्गत विनिष्ट केलेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. डिफॉल्ट GSTचा आहे पण तो तिकडे महसूल त्यांनी डिफॉल्ट केला आहे या प्रकारे त्याच्यावरती कारवाई करतील. एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू त्यांनी केला आहे अशा प्रकारे त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. वेअर एन अमाऊंट तर हा रूल 155 येईल. ओके, सेक्शन कुठला आहे 79(1)E. आता ह्या DRC 18 काढून बघू आपण. DRC 18 जो आहे name, address of the district collector, demand order number, reference number of recovery period, date, certificate, action under clause 79(1)E मध्ये जी पॉवर आहे त्यानुसार PO हे काय करतील हे त्या कलेक्टरला पाठवतील. आय नाव येईल
do hereby certified that the sum of rupees has been demanded from and is payable by जो व्यक्ती आहे तो होल्डिंग त्याचा जी नंबर काय आहे but not paid and cannot be recovered from the said defaulter in the manner provided under the act. मग इथे डिमांड डिटेल येतील. the said GST holder owns तो जो व्यक्ती आहे owns property resides carries on business in your jurisdiction the particulars of which are given therein. मग डिस्क्रिप्शन यू आर रिक्वेस्टेड आता ही त्यांना ऑर्डर देऊ शकत नाही रिक्वेस्ट आहे यू आर रिक्वेस्टेड टू टेक अर्ली स्टेप टू रिअलाइज द सेम ऑफ रुपीज फ्रॉम द सेड डिफॉल्टर ॲज इफ इट वेअर अँड ॲरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू. त्यांनी या प्रकारे ॲरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू आहे यानुसार त्याच्यावरती कारवाई करून ती रक्कम तुम्ही रिकवर करा आणि ती आमच्याकडे जमा करा अशी विनंती त्यांना करण्यात येते या फॉर्ममध्ये. सिग्नेचर नेम आणि डेट कळलं ना. आता हे एक झालं. दुसरं सेक्शन 79(1)(f) रिकव्हरी ॲज फाईन इम्पोज बाय मॅजिस्ट्रेट नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 द PO may file an application to the appropriate magistrate and such magistrate shall proceed to recover from such person the amount specified thereunder if it were a fine imposed by him. म्हणजे जे मॅजिस्ट्रेट आहे ते काय करतील PO उचित दंडाकडे अर्ज दाखल करेल आणि असा दंडाधिकारी अशा व्यक्तीकडून जणू काही त्याने लादलेला द्रव्यदंड होता असे समजून त्या अंतर्गत जी रक्कम दिलेली आहे तिकडे ती वसूल करण्याची कारवाई करेल. ओके. मॅजिस्ट्रेट त्यांची कारवाई करतील असं समजून की त्यांच्याचकडनं काय द्रव्यदंड वसूल करायचा आहे तसं कारवाई करते. मग त्यांना कुठला परत दिला आहे DRC 19 बघाल. ॲप्लिकेशन टू द मॅजिस्ट्रेट फॉर रिकव्हरी ॲज फाईन सम ऑफ रुपीज इज रिकव्हरेबल. सगळी माहिती ती अमाऊंट जी आहे त्याची you are requested you are requested to kindly recover such amount in accordance with the provision of clause म्हणजे सेक्शन 79(1)(f) प्रमाणे if you are fine imposed by magistrate. ओके. फाईन इम्पोज बाय मॅजिस्ट्रेट असल्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा आणि ही अमाऊंट रिकवर करा. रिकव्हरी थ्रू कोर्ट. मग याचप्रमाणे तो फॉर्म जाईल त्यातून हे केलं जाईल. रिकव्हरी थ्रू एक्झिक्युशन ऑफ अ डिक्री एक्सेट्रा रूल 146 वेअर एनी अमाऊंट इज पेएबल टू द डिफॉल्टर इन एक्झिक्युशन ऑफ अ डिक्री फरमान ऑफ अ सिव्हिल कोर्ट फॉर द पेमेंट ऑफ अ मनी और फॉर सेल इन इन्फोर्समेंट ऑफ अ मॉर्गेज और चार्ज. इथे दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत थकबाकीदाराला पैसे भरण्यासाठी किंवा चालन किंवा शुल्काच्या अंमलबजावणी विक्रीसाठी देय असलेले कोणतीही रक्कम देय असते ते PO shall send a request. कुठला फॉर्म आहे DRC 15 to the said court and the court shall subject to the provision of the code civil procedure 19(8) execute the attached decree. म्हणजे संबंधित न्यायालय फॉर्म GST 15मध्ये विनंती पाठवेल PO न्यायालयाला आणि सांगेल त्यांना की आम्हाला पण जे अमाऊंट घेणं आहे ती द्या. सलग्न डिक्रीची अंमलबजावणी करेल आणि वसूल केलेल्या रकमेच्या सेटलमेंटसाठी निव्वळ उत्पन्न जमा करेल. हा रूल 146 आहे. रिकव्हरी फ्रॉम श्युरिटी वेअर एनी पर्सन हॅज बिकम श्युरिटी फॉर द अमाऊंट ड्यू बाय द डिफॉल्टर ही मे बी प्रोसिडेड. कारण मी जास्त वेळ ह्याच्यावर घेत का नाही कारण की जर का या प्रकारे या रूल 46 प्रमाणे 146 कारवाई काय झाली असेल तर तुम्ही ॲक्च्युअल डॉक्युमेंट बघा तर तुम्हाला कळेल की नक्की यामध्ये काय होतं. तुम्हाला अधिक माहिती घेण्याची गरज आहे त्यामध्ये तुम्ही तो वेळ द्या आणि ते घ्या. वेअर एनी पर्सन हॅज बिकम श्युरिटी म्हणजे मी एखाद्याची हमी घेतो की मी देईन पैसे याचे. जर एखादी व्यक्ती थकबाकीदाराची देय असलेली रक्कमेची हमी घेतली असेल तर त्याच्यावर या अध्यायाअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. जवळ थकबाकीदार तुम्ही घेतलेल्या हमीच्या तुम्ही यांना तुम्हीच या पैसे देतात.
त्यांनी थकवलेले आहेत पैसे. रिकव्हरी फ्रॉम कंपनी इन लिक्विडेशन म्हणजे एखादी कंपनी जी आहे तिथे दिवाळा निघालं तर कंपनीचं जे काय असेट असतात त्या एक व्यक्ती अपॉइंट केला जातो, मग तो सगळे कंपनीचे जे थकीत व्यवहार आहेत तो पूर्ण करतो. रिकव्हरी फ्रॉम कंपनी इन लिक्विडेशन म्हणजे वेअर द कंपनी इज अंडर लिक्विडेशन ॲज स्पेसिफाईड इन सेक्शन 88, the commissioner shall notify the liquidator for the recovery of any amount representing tax, interest, penalty or any other amount due under the section in form GST DRC 24. कलम 88 ने नमूद केल्यानुसार कंपनी लिक्विडेशन अंतर्गत असेल तेव्हा फॉर्म GST DRC 24 मधील कायद्यानुसार कर, व्याज, दंड किंवा इतर कोणत्याही देय रकमेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही रकमेच्या वसुलीसाठी आयुक्त लिक्विडेटरला सूचित करते. एक व्यक्ती अपॉइंट केला जातो की तो बघतो की कंपनी दिवाळा निघायला कंपनी बंद पडता येतात, तर मग कंपनीचे जे शेअर होल्डर असतात त्यांनी कंपनीकडे काही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असते, तर त्यांचं देणं आहे. कंपनीने कोणाकडनं काय लोन काढलं आहे, प्लस कंपनीचं काही कोणाकडनं परचेस केलं आहे क्रेडिटर, त्यांना काय पैसे देणं आहेत. तर हे सगळे व्यवहार कशा प्रकारे सेटल करायचे आहेत कायद्यानुसार, कंपनी कायद्यानुसार किंवा इतर कायद्यानुसार हे ऑथोराईज जो व्यक्ती आहे लिक्विडेटर तो बघतो आणि मग त्यानुसार त्याला कळवलं जातं की आमची GSTची अमाऊंट पण आहे, मग ह्याला प्रेफरन्स काय, कशा प्रकारे कोणाला पहिले पैसे द्यायचे हे ज्यानुसार कायदा असेल त्याप्रमाणे तो ते पैसे देईल. पण ते देणं आहे ते देणं येईल. तर आपण अगोदर बघितलं की GSTचं कुठलं देणं आहे त्याला पहिला प्रेफरन्स आहे, मग तिथे पण दिलं होतं की त्यानुसार ते कसं जाईल ते तो बघेल. पण हे त्याला सूचित करणं गरजेचं आहे. ते सूचित करण्याकरता रूल 160. आता जर तुम्ही गुगल कराल की लिक्विडेटर म्हणजे काय असतो, ही प्रोसेस काय असते, ही कंपनीचं लिक्विडेशन म्हणजे काय असतं, तुम्हाला अधिक माहिती मिळेल. Where the terms of any bond or other instrument executed under this act or any rules or regulations made thereunder provide that any amount due under such instrument may be recovered in the manner laid down in section 79(1). The amount may, without prejudice to any other mode of recovery, be recovered in accordance with the provision of that subsection. या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये किंवा विनिमयाने कोणत्याही बंधपत्राच्या किंवा अन्य संलेखाच्या निष्पादित केलेल्या अटीमध्ये अशी तरतूद करण्यात आली असेल की अशा संलेखान्वये कोणती देय रक्कम पोट कलम 1 मध्ये निर्धारित केलेल्या रीतीने वसूल करण्यात येईल, तर ती रक्कम वसुलीच्या कोणत्याही अन्य पद्धतीने हानी न पोचवता त्या पोट कलम तरतुदीनुसार वसूल करण्यात येईल. जी बॉन्डमध्ये अमाऊंट दिलेली आहे ती वसूल कशा प्रकारे करता येईल हे त्यात काय तरतूद केलेली असेल त्यानुसार ती वसूल होईल. आता ही जी वसुली होते ती वसुली कोण करतं, जर एखादी कारवाई CGST ऑफिसरकडे तर CGST ऑफिसर करेल, AGSTकडे तर तो ऑफिसर करेल. AGST UTGST ऑफिसर मे ऑल्सो रिकवर CGST ड्यूज फ्रॉम डिफॉल्टर अँड क्रेडिट द सेम टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता ज्यावेळेस समजा एक 5 करोडची रिकव्हरी आहे आणि 2 करोड झाले, तर 2 करोड हे CGSTमध्ये किती घ्यायचे आणि AGSTमध्ये किती घ्यायचे. जर रिकव्हरी ही संपूर्ण करायची असेल तर 5 करोडमध्ये 2.5 करोड CGSTचे आहेत आणि 2.5 करोड AGST आहेत आणि 2 करोड रिकवर झाले. वेअर अन अमाऊंट ऑफ टॅक्स, interest, penalty is payable by person to the government under any of the provision of this act or the rules made thereunder and which remains unpaid, the PO of state. आता इथे काय होईल, the PO of state tax or utility tax during the course of recovery of said tax arrears may recover the amount from the said person as if it were an arrears of state tax or utility tax and credit the amount so recovered to the amount of the government. म्हणजे काय करतो ते, जर पूर्ण अमाऊंट रिकवर नाही झाली तर जी अमाऊंट रिकवर झाली आहे ती CGSTमध्ये पण जमा करते CGST ऑफिसर आणि AGSTमध्ये पण जमा करते. जेवढी रिकव्हरी झालेली आहे ही दोघांची झालेली आहे. खाली म्हटलं बघा ते अपॉर्च्युनमेंट ऑफ अमाऊंट कलेक्टेड, रिकव्हरी दोघांची होईल आणि अपॉर्च्युनमेंट दोन्ही अकाउंटला होईल. वसूल केलेली रक्कम केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला देय असलेल्या रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित शासनाच्या खाती जमा करायची रक्कम प्रत्येकी अशा शासनाला देय असलेल्या रकमेच्या प्रमाणात असेल.
म्हणजे एक अधिकारी रिकव्हरी जर करतो तर दोघांची करतो, आणि जर का रिकव्हरी संपूर्ण झाली तर दोन्ही अकाउंटला पैसे जातील. पण जर संपूर्ण झाली नाही तर जेवढी रिकव्हरी झालेली आहे ती प्रपोर्शनेटली, ती समप्रमाणात दोन्हीकडे जमा होईल. म्हणजे CGFचे ऑफिसर आहे, तो बोलेल 5 करोड आहे, 2 करोड आले तर पहिले आम्ही आमचे घेतो, पुढचे तुम्हाला देतो, असं नाही करणार. दोन्हीकडे, दोन्ही कायद्यामध्ये असंच आहे की त्याचा अपॉर्च्युमेंट करून, वाटणी करून, की जे लेस दॅन द अमाऊंट ड्यू टू असेल तर मग प्रत्येकी प्रमाणात जमा होईल. 40% अमाऊंट जमा झालेली आहे ते 20% जमा होतील दोन्ही अकाउंटला, CGFचे पण नाही, HGST पण. हे आपण घेतलेलं आहे ज्यावेळेस मी घेतलं होतं काय E-way बिल 189 किती घेतलं, हे 144 हे घेतलं होतं. मग कशा प्रकारे ते हे होतं ते पण घेतलं होतं. ओके, हे आपलं झालं आहे इन्स्टॉलमेंटचं वगैरे. तुम्ही एकदा वाचलं परत एकदा आणि सगळे फॉर्म बघितले तर आहे. आणि तुम्ही स्वतःहून, समजा मी एखादा सेक्शन मला वेळेनुसार किंवा मला वाटतं की जास्त सांगायची गरज नाही, पण तुम्हाला वाटतं की हे आपल्याला नीट सांगितलं नाही, तुम्ही हे पण सर्च कराल का. आर्टिकल जे गुगलला येतात, गुगल तुम्ही केल्यावर तुम्हाला येतील, तुम्ही वाचलं मी मला काय आर्टिकल मध्ये मध्ये तुमच्या व्हॉट्सअपला दिले पण होते वाचायला, इव्हन तुम्हाला कळावं की थोडं आपण वाचलं, थोडं आपण सेल्फ स्टडी केला तर आपलं नॉलेज वाढतं. इथे मी बेसिक जे आहे कशा प्रकारे इंटरप्रिटेशन होतं हे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो, आणि बाकी थोडी अधिक माहिती तुम्ही अभ्यास केला. कुठलाही लॉ आहे स्वतः थोडा अभ्यास करावाच लागतो. तुम्हाला बेसिक गोष्टी कळल्या, कशा प्रकारे लॉ इंटरप्रिट करायचा हे कळलं आहे. बाकी तुम्ही तुमचा थोडा अभ्यास केला पाहिजे, तुमच्या नोट्स बनवल्या पाहिजे, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळेल. आता मग तुम्हाला सांगतो एक माहिती म्हणून की हे जे सेक्शन आहे कल्पेबल मेंटल स्टेटस, हे मला अगोदर सांगता येत नव्हतं. म्हणजे मला काय व्हायचं त्यामध्ये मला कळत नव्हतं की नक्की कशा करता केलं. हे जे आहे हे मला कळत नव्हतं की नक्की काय हे, म्हणजे हा आरोपीसाठी बचाव असू शकेल हे वगैरे काय मला कळत नव्हतं की काय सांगू याच्यावरती. जसं वाचन आपण करतो तर मला असं वाटलं की मी ॲक्च्युली 2 वेळा मी लॉसाठी ॲडमिशन घेतलं होतं, पण मी इथे कामही करतो, बऱ्याच जबाबदाऱ्या पण आहे, संसारिक जबाबदाऱ्या, त्यामुळे 2 वेळा मी लॉला ॲडमिशन घेऊन पण 2 वेळा असं झालं आहे की मी लॉ करू शकलो नाही. लॉ करायचं होतं, नाही करू शकलो. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे मी कम्प्युटर केलं. 2 वर्ष मी कम्प्युटरचं, त्यावेळेस कम्प्युटरचं IT ला चांगलं भविष्य होतं, तर मी त्यातल्या ट्रेनिंगचं काम केलं. 15 वर्ष मी ते काम केलं. नंतर मग त्यातलं हे कमी झालं, डिमांड कमी झालं, आणि मला पण कंटाळा आला ते शिकून. मग मी ते बंद केलं आणि मग मी टॅक्स ह्याच्यामध्ये आलो. आणि मला लॉमध्ये इंटरेस्ट होता आणि एक कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता, त्या दोन्ही गोष्टी इंटरेस्ट होता. ते झालं. मग लॉला 2दा मी ॲडमिशन घेतलं, पण लॉ कमी करू शकलो नाही. आता मला असं वाटतं आपण लॉ करावं. तर मी शिकवतो आहे, गेले हे 3 वर्ष शिकवतो आहे, तर मला ह्यातले जे शिकवतो आहे त्यातले आणखीन बारकावे कळून चांगल्या प्रकारे शिकवता येईल जर मी लॉ शिकलो तर. आता लॉची एंट्रन्स चालू झाली. पहिले लॉला एंट्रन्स नव्हती, महाराष्ट्रामध्येच आहे, बाकी स्टेटमध्ये नाही आहे. मग आता लॉच्या एंट्रन्ससाठी मी फॉर्म भरला आहे, ते आपण एंट्रन्स देऊ. मग कधी जुलैला वगैरे ॲडमिशन असेल तेव्हा मी ॲडमिशन घेणार आहे. आता उद्देश मला काय त्यात प्रॅक्टिस नाही करायची. मी जे हे शिकवतो आहे हे मला आणखी चांगल्या प्रकारे शिकवता येण्याकरता मला हे कसं झालं, मी फक्त एंट्रन्सचा अभ्यास करतो आहे, तर मी हा सेक्शन मला शिकवता आलं की नक्की हे काय, किंवा हे जे काही अशा गोष्टी आहेत त्याच्यामधल्या त्या बऱ्याचशा अशा आहेत की मला लॉचं आणखीन माझं बॅकग्राऊंड बिल्ड झालं तर मी हा लॉ चांगल्या प्रकारे शिकू शकेल, किंवा आणखीन काय लॉ आहेत तेही मी शिकू शकेल. ते मला शिकवण्यासाठीच ते शिकायचं. मी जर मला शिकवण्यासाठी मी शिकत असेल तर तुम्हाला जर का या कारवाईमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा हे काम करायचं आहे तर तुम्हाला बॅकग्राऊंड बिल्ड करण्याकरता अभ्यास करायला पाहिजे. जेवढं मी बोललो आहे तेवढंच ऐकून तुम्ही शांत बसाल तर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत, आणि त्याचा काळ जातो, विसर पडतो आपल्याला काही गोष्टींचा. त्यामुळे पुन्हा अभ्यास करत राहायला लागतो. म्हणजे माझ्या कामाला न्याय द्यायचा आहे म्हणून मी लॉ करतो आहे. म्हणजे मी वेळ देईन, जी लाखभर फी भरीन, आणि उद्देश काय तर मला हे शिकवायचं किंवा मला शिकवायचंच आहे, मला त्यातनं काही दुसरं करायचं नाही. कळलं माझं इंटेन्शन काय? थांबूया इथे. आता मी पुढे रिफंड पुढच्या क्लासला घेईन.